नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत चुनगोळ्यांची भाजी. नेहमी आपल्याला त्या भाज्या त्या आमट्या खाऊन अगदी कंटाळा आलेला असतो. कधीतरी आपल्याला काहीतरी वेगळं आणि चमचमीत खावंसं वाटतं. म्हणूनच आज आपण चमचमीत चुनगोळ्यांची भाजी करणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. चुनगोळ्यांची भाजी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं आहे, धणे, लवंग, मिरी, बडी इलायची, दालचिनी, तेजपत्ता, तेल, मीठ, हे 1 वाटी बेसन घेतले, टोमॅटो, कांदा, गरम मसाला, जिरे पावडर, लाल तिखट, हळद, हा साठवणीचा मसाला आहे आणि ही आलं आणि लसणाची भरड आहे. प्रथम आपण गोळ्यांसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी 1 वाटीभर बेसन घेतलेलं आहे. थोडं त्याच्यामध्ये लाल तिखट घालूया, थोडीशी हळद, थोडी कोथिंबीर, छोटा अर्धा चमचा मीठ घालते, 1 चमचाभर तेल घालते. आधी हे सगळं मिक्स करून घेऊया हाताने. आणि आता थोडं पाणी घालत आपण पीठ मळणार आहोत. पीठ आपण एकदम घट्ट मळायचं आहे, म्हणून थोडं पाणी घालत पीठ मळायचंय. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता एक 5 मिनिटं आपण आता हे पीठ मुरवत ठेवूया. पीठ मुरतंय तोवर आपण रश्श्याच्या वाटणाचं आपण भाजण करून घेणार आहोत. त्यासाठी मी मध्यम आचेवरती हे एक पॅन ठेवलेलं आहे. थोडं तेल घालूया त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण 2 चमचे साधारण सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, ते आधी घालूया. अर्धा चमचा मी धणे घेतलेत, धणे घालूया. आणि लगेचच आपण 1 उभा चिरलेला कांदा घेतलाय, तो घालूया. कांदा आपला थोडा आता मऊ झालेला आहे. 1 बारीक चिरलेले टोमॅटो घेतले, ते घालूया. मध्यम आचेवरती छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. आपलं कांदा, टोमॅटो, खोबरं छान खरपूस भाजून झालेलं आहे. गॅस आता घालवूया आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण ते वाटून घेणार आहोत. पीठ मुरवत ठेवून 5-6 मिनिटं झाली आहेत. आता त्याचे आपण गोळे करायला घेऊया. गोळे असे एकदम असे गोल गरगरीत करायचे रे, ओवडधोवड करायचे. मध्यम आकाराचे गोळे करायचे, एकदम मोठे करायचे नाही. कारण रश्श्यामध्ये हे गोळे गेल्यानंतर ते फुगतात आणि मोठे होतात ना, म्हणून आपण मध्यम करायचे अगोदर. आपले सगळे गोळे करून झालेले आहेत. फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी मध्यम आचेवरती ही कढई ठेवलेली आहे आणि कढई आता जर चांगली तापलेली आहे. तेल घालूया, साधारण 2 चमचे. आलं आणि लसणाची भरड आहे, ती घालूया. 1 चमचा मी घेतली आहे साधारण. आता त्याच्यामध्ये 1 तमालपत्र घेतले, ते घालूया.
एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे तो घालूया, एक बडी इलायची घेतली आहे, 3 लवंगा आणि 4-5 मी मिरी घेतली आहेत. हे सगळं टाकूया. आपण एक कांदा, टोमॅटो आणि खोबरं भाजून घेतलं होतं ना, ते मी आता वाटून घेतलंय, ते घालूया ह्या फोडणीमध्ये. छान मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये वाटण आपलं. आता त्याच्यामध्ये थोडी हळद घालूया, थोडं लाल तिखट. हा साठवणीचा मसाला आहे तो थोडा घालूया. तुमच्या घरामध्ये कोणताही मसाला असेल तर तुम्ही घालू शकता, तिखट पाहिजे मात्र. अर्धा चमचा मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे ती घालूया आणि पाव चमचा मी गरम मसाला घेतलाय तो सुद्धा घालूया. सगळे मसाले पटापट आपण या फोडणीमध्ये घालून घेऊया आणि मसाले शिजण्यासाठी साधारण पाव पेला आपण पाणी घालूया, म्हणजे आपले मसाले करपणार सुद्धा नाही आणि छानपैकी शिजतील. आता साधारण 2 मिनिटं झाकून आपण एक वाफ घेऊया. 2 मिनिटं झाली आहे, झाकण काढूया. आता मसाला आपला छान शिजलाय. आपण रश्श्यासाठी ना गरम पाणी वापरणार आहोत, त्यासाठी मी दुसऱ्या गॅसवरती पाणी तापत ठेवलेलं आहे, ते तापलेलं आहे. गॅस घालवूया आता आपण. मसाल्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया. आपण गोळे करताना गोळ्यांमध्ये पण मीठ घातलेलं आहे, हे लक्षात ठेवून आपण रश्श्यामध्ये किंवा मसाल्यामध्ये मीठ घालायचं आहे. गरम असलेलं पाणी आपण या रस्सा फोडणीमध्ये घालणार आहोत. गरम पाणी घातल्याने आपली भाजी पटकन होते आणि आपल्या भाजीला छान तर्री सुद्धा येते, म्हणून गरम पाणी घालायचं या भाजीमध्ये. आपल्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे, एकदम मस्त उकळी आली आहे. आता आपण हे गोळे केले आहेत ना, ते या रश्श्यामध्ये घालायचे. काही जण हे गोळे तळून घेतात आणि मग या रश्श्यामध्ये घालतात. आपण न तळता असेच रश्श्यामध्ये घालणार आहोत, पण त्यासाठी रश्श्याला छान उकळी येणं महत्त्वाचं आहे. रश्श्याला उकळी नसेल आणि आपण जर गोळे घातले ना, तर आपले गोळे सगळे फुटून जातील. म्हणून रश्श्याला छान उकळी आली की मगच आपण गोळे घालायचे त्याच्यामध्ये. आपण हे गोळे रश्श्यामध्ये घालताना चुन असा आवाज येतो, म्हणून या रेसिपीला चुन गोळ्यांची भाजी असं नाव पडलेलं आहे. आपण टाकलेले गोळे तळाशी जाऊन बसलेत, पण जेव्हा ते शिजतील ना तेव्हा ते हलके होतील आणि वरती येतील. ही चुन गोळ्यांची भाजी ना खूप चवदार लागते. आपल्याला कधी काहीतरी वेगळं पाहिजे असेल किंवा कधी आपल्या घरी अचानक पाहुणे आले आणि भाजी वगैरे काही आणलेली नसेल, तर ही भाजी तुम्ही करू शकता. पाहुण्यांना ती अगदी नक्कीच आवडेल. आपण टाकलेले सगळे गोळे शिजून हलके झालेत आणि वर आलेत आणि आकाराने पण वाढले आहेत बघा. आणि आपल्या रश्श्याला तर्री किती सुरेख आली आहे बघा. चुन गोळ्यांची भाजी आपली तयार झालेली आहे. छान तर्री आलेली आहे, मस्त आपले गोळे शिजलेले आहेत, हलके होऊन वर आलेले आहेत
आता आपण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. आता 2 मिनिटं आपण ही भाजी झाकून ठेवूया आणि मग सर्व करूया. चुनगोळ्यांची चमचमीत भाजी तयार आहे. ही भाजी भाकरी, चपाती, भात कशाही बरोबर अतिशय रुचकर लागते. भाजी आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.